नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण पेपर 1 मधला सेट पेपर 1 मधला जो काही घटक पाहतोय तर तो आहे उच्च शिक्षण प्रणाली। त्यामध्ये ऑलरेडी आपण एक लेक्चर कव्हर केलेला आहे ज्यामध्ये वैदिक शिक्षण व्यवस्था आणि बौद्धकालीन शिक्षण व्यवस्था या दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीने आपण समजावून घेतलेले आहेत। आज आपल्याला याच युनिट मधला थोडासा पुढचा भाग समजून घ्यायचा आहे आणि ती म्हणजे भारतामध्ये मध्ययुगीन काळामध्ये विशेषतः जेव्हा इस्लामी राजवट होती तर त्या काळामध्ये नेमकी पद्धतीची शिक्षण व्यवस्था अस्तित्वात होती। त्या काळातल्या शिक्षण संस्था ज्या आहेत तर त्यात नेमकं कोणत्या पद्धतीचं शिक्षण चालायचं, त्या शिक्षण संस्थांचे नावं आणि त्यासोबतच प्राथमिक माध्यमिक किंवा त्या ठिकाणी जे काही आपण आजच्या काळामध्ये कॉलेज शिक्षण म्हणतो तर त्यासाठी नेमक्या कोणत्या शिक्षण व्यवस्था होत्या का, त्या सगळ्या गोष्टी आज आपल्याला या लेक्चरच्या माध्यमातून पाहायच्या आहेत। तर मित्रांनो, सुरुवात करूया मध्ययुगीन शिक्षण व्यवस्था, विशेषतः मुस्लिम राजवटीतील शिक्षण। मित्रांनो, मुस्लिम राजवटीमध्ये जे काही शिक्षण होतं तर त्याचं उद्दिष्ट काय होते हे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल। मुख्यत्वे हे शिक्षण धार्मिक प्रकारचं होतं आणि इस्लाममध्ये महत्त्वाचे जे काही ग्रंथ आहेत त्यामध्ये मग कुराण आहे, हदीस किंवा इस्लामिक कायदे ज्याला शरीयत म्हटलं जातं तर यांचा अभ्यास प्रामुख्याने इथं व्हायचा। आता ह्याच्यामध्ये कुराण म्हणजे काय? कुराण म्हणजे स्वतः प्रेषिताला त्या फरिश्ताच्या माध्यमातून जे काही विचार सांगितलेले होते तर ते म्हणजे कुराणमध्ये, ठीक आहे। म्हणजे एकंदर मुस्लिम धर्मातला इस्लाममधला सर्वोच्च जर कोणता ग्रंथ असेल तर तो म्हणजे कुराण। हदीसच्या बाबत जर सांगायचं असेल तर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जे काही आचरण केलेलं आहे, जे काही त्यांनी जगलेले येतं तर त्या काळामध्ये त्यांचे सगळे विचार या हदीसमध्ये नोंदवलेले आहेत। आणि शरीयतच्या बाबत जर बघायचं झालं तर ते इस्लाममध्ये जे काही कायदे आहेत तर ते शरीयत या नावानं ओळखल्या जातात। म्हणजे एकंदर यांचा सगळा अभ्यास जो आहे तर या इस्लामी राजवटीतील शिक्षण व्यवस्थेमध्ये केला जायचा। त्यानंतर इस्लाम धर्माचे प्रचारक तयार करणे, ज्यांना उलेमा किंवा मौलवी म्हणतो, तर या पद्धतीनं हे लोक भविष्यामध्ये घडवण्यासाठी हे शिक्षण उपयुक्त ठरायचं। नैतिक आणि धार्मिक संस्कार देणे, प्रशासनासाठी अधिकारी तयार करणे, म्हणजे इथं त्या ठिकाणी फक्त उलेमा किंवा मौलवी सारखे धार्मिक व्यक्ती तयार करणं हेच फक्त अपेक्षित नव्हतं, तर साहजिकच तत्कालीन ज्या काही राज्य व्यवस्था होत्या, राजसत्ता होत्या, तर त्यांना प्रशासकीय अधिकारी देखील लागायचे आणि मग या प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण जी आहे तर ही देखील या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून व्हायची। आणि त्यासोबतच विद्वान, लेखक, कवी, न्यायाधीश म्हणजे समाजामधले जे काही एकंदर त्याला काय म्हणता येईल की बुद्धिमत्तेच्या दृष्टीनं सर्वोत्कृष्ट जे काही व्यक्ती असतात तर ते या शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून घडवणं हे अपेक्षित होतं। त्याच्यानंतर या ठिकाणी शिक्षणाचे स्वरूप कसं होतं, तर मित्रांनो धार्मिक शिक्षण या काळात प्रधान होतं, म्हणजे महत्त्वाचं होतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल। ओके, म्हणजे बाकीचे जे काही आजचे विषय आहेत, विज्ञान असो किंवा कला, या गोष्टी थोड्याशा दुय्यम होत्या। त्या काळामध्ये शिक्षणामध्ये प्रामुख्यानं धार्मिक शिक्षण हेच महत्त्वाचं मानलं जायचं। त्यामध्ये कुराण, हदीस, फिकह, त्यासोबतच अरबी भाषेचं देखील शिक्षण दिलं जायचं, कारण अरबी भाषा ही इस्लामची सगळ्यात महत्त्वाची भाषा देखील आपण म्हणू शकतो, कारण कुराण हा जो सर्वोच्च धर्मग्रंथ आहे तर तोच अरबी भाषेमध्ये। ओके, तर इथं याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे। इतर विषय होते का, तर यस, इतर विषय होते मित्रांनो। आज जरी आपल्याला साधारणतः जे काही मध्यपूर्वेतले देश आहेत हे थोडेसे विज्ञानामध्ये मागं जरी वाटत असले तरी देखील एक काळ होता, विशेषतः मध्ययुगामध्ये जगातलं विज्ञानाचं नेतृत्व या मध्यपूर्वेतल्या देशांनी, विशेषतः अरब देशांनी केलेलं आहे। तर खूप मोठे मोठे शास्त्रज्ञ एका काळामध्ये घडलेले आहेत। ओके, तर इथं बाकीच्या विषयांमध्ये तर्कशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, औषधशास्त्र, औषधशास्त्रामध्ये मित्रांनो युनानीबद्दल थोडंसं स्पेसिफिकली सांगतो। तुम्हाला आधुनिक जे काही मेडिसिन आहे तर त्याला ॲलोपॅथी म्हणतात हे माहीतच असेल, ठीक आहे। त्याला काय म्हटलं जातं बरं, ॲलोपॅथी। त्याची जी काही पदवी असते तर ती आजच्या काळामध्ये MBBS पदवी धारण केलेले ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करत असतात। पण त्यासोबतच काही स्थानिक उपचार पद्धती देखील भारतामध्ये पाहायला भेटतात, त्यांचे देखील सेपरेट डॉक्टर आहेत, त्यांना आयुष डॉक्टर म्हणतात। A फॉर आयुर्वेदा, Y फॉर योगा, U फॉर युनानी, S फॉर सिद्धा आणि H फॉर होमिओपॅथी। मित्रांनो, यापैकी जी युनानी उपचार पद्धती आहे ना तर ही मुख्यत्वे अरब देशांमध्ये आपल्याला पाहायला भेटते। म्हणजे कुठंतरी त्या ठिकाणी इस्लामची ही काही अधिकृत उपचार पद्धती वगैरे नाहीये, पण मुस्लिम लोकांमध्ये ही उपचार पद्धती अधिक प्रसिद्ध आहे।
ओके, तर या थोडेसे युनानीबद्दलही लक्षात ठेवा. जसं की आपल्याला भारतामध्ये जी प्राचीन उपचार पद्धती पाहायला भेटते तर ती म्हणजे आयुर्वेदा. त्याच्यानंतर काव्य, इतिहास, संगीत या गोष्टी देखील मर्यादित स्वरूपात का होईना पण अभ्यासक्रमामध्ये असत. भाषेचा प्रभाव होता का, तर यस, साहजिकच अरबी भाषेचं स्वतःचं एक त्या ठिकाणी उच्च असं स्थान होतंच इस्लामिक शिक्षण पद्धतीमध्ये. त्यासोबतच फारसी या भाषेचं देखील महत्त्व या काळामध्ये निश्चितच होतं, कारण फारसी ही बहुतांश इस्लामिक राज्यकर्त्यांची राजभाषा होती. ठीक आहे, त्यामुळं हे शिक्षणाचं जे काही माध्यम होतं तर अरबी आणि फारसी होतं. फारसी ही राजभाषा होती, त्यामुळे फारसीमध्ये लेखन आणि वाचन करणं याला महत्त्व होतं. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज जी काही उर्दू आहे ना, तर ही उर्दू देखील बऱ्यापैकी नंतरची भाषा आहे. उर्दू ही बऱ्यापैकी नंतरची भाषा आहे आणि कुठंतरी हिंदी आणि फारसी यांच्यापासून ही पुढे डेव्हलप होत गेली. त्याच्यानंतर या ठिकाणी या काळात जी काही शिक्षण व्यवस्था होती तर ह्याचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असं जर त्या ठिकाणी आपण वर्गीकरण केलं तर प्राथमिक शिक्षण जिथं दिल्या जाईल तर त्या संस्थेला मक्तब नावानं ओळखल्या जायचं. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जायचं बरं, मक्तब. आणि या मक्तबमध्ये मुख्यत्वे कुराण पठण, अरबी अक्षरांची ओळख म्हणजे अगदी जुजबी हिशोब असो किंवा जी काही अक्षर ओळख असते म्हणजे त्या बालकाला साक्षर करणं हे या मक्तबचं उद्दिष्ट असतं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे मुख्यत्वे मदरशांमध्ये दिल्या जातं. ठीक आहे, आज देखील तुम्हाला मक्तब आणि मदरसा हे दोनही प्रकार पाहायला भेटतात. माध्यमिक शिक्षण कुठं दिलं जाईल बरं, तर मदरसांमध्ये. मदरसांमध्ये थोडंसं वरच्या स्तरावर आता शिक्षण असायचं, ज्यामध्ये हदीस, फिकह म्हणजेच इस्लामिक कायदे, तफसीर आणि अरबी भाषेचं व्याकरण या गोष्टी शिकवल्या जायच्या. आता ह्याच्या पुढचं शिक्षण जे आहे तर ते कुठंतरी त्या ठिकाणी विद्वान होण्याच्या दृष्टीनं म्हणजे पदवी मिळवण्याच्या दृष्टीनं आपण म्हणू शकतो. तर हे उच्च शिक्षण, हे उच्च शिक्षण उच्च मदरसे. आता हे असे मदरसे आपल्याला गोवळकोंडा असो, जौनपूर यासारख्या ठिकाणी पाहायला भेटतात. तर हे मोठे मदरसे त्यासोबतच काही इस्लामिक असे शिक्षण केंद्र जे आहेत तर तिथं आपल्याला हे मदरसे पाहायला किंवा हे शिक्षण केंद्र पाहायला भेटतात. या अशा ठिकाणी हे उच्च शिक्षण जे आहे तर त्यामध्ये धर्मशास्त्र, तत्वज्ञान, गणित, औषधशास्त्र यांचा समावेश. तर मित्रांनो, इथं काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहूया. मक्तब हा शब्द कतब पासून आलेला आहे. ठीक आहे, कशापासून बरं, कतब. आणि कतब म्हणजे काय, तर कतब म्हणजे लेखनाचे शिक्षण देतात ती जागा. साहजिकच मक्तब म्हणजे असं ठिकाण की जिथे प्राथमिक दिल्या जाईल. आता प्राथमिक शिक्षण देणारे इतरही काही संस्था किंवा ठिकाणं असायचे, त्याच्यामध्ये खानगाहे, दरगाहे, कुराणशाळा या ठिकाणी देखील इस्लाम मधील प्राथमिक सोय असे. म्हणजे जर तुम्हाला कधी विचारलं की कोणत्या कोणत्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण इस्लामिक राजवटीमध्ये इस्लामिक काळामध्ये दिल्या जाईल तर त्याच्यामध्ये साहजिकच तुमचं फर्स्ट उत्तर असायला पाहिजे ते म्हणजे मक्तब. पण त्यासोबत इतरही काही ठिकाणी होते ते म्हणजे खानगाहे, त्यानंतर दरगाहे आणि कुराणशाळा. मुघल काळामध्ये उच्च शिक्षणासाठी मदरसा तर असायच्याच, पण त्यासोबतच अरबी शाळा आणि फारसी शाळा देखील कार्यरत होत्या. त्यानंतर मदरसा हा शब्द दरसा या अरबी शब्दापासून आलेला आहे. बघा, मक्तब हा कतब पासून आलेला आहे तर मदरसा हा दरसा या अरबी शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ व्याख्यान देणे असा होतो. लक्षात घ्या, दरसा म्हणजे काय बरं, व्याख्यान देणे. आणि कतब म्हणजे काय, तर लेखनाचे शिक्षण देतात ती जागा, साक्षर करणारी जागा. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण खरं तर हे तीनही काही चार्ट जो आहे तर व्यवस्थित समजून घेतलेला आहे. मक्तब म्हणजे प्राथमिक शिक्षण इथं दिलं जायचं आणि मदरसा म्हणजे धार्मिक शिक्षणासोबत इतरही काही विषय शिकवले जायचे, कारण थोडंसं माध्यमिक स्तरावरचं शिक्षण असायचं. आणि खास विद्यापीठे किंवा दरबारी शिक्षण जे आहे तर हे उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था होत्या. ठीक आहे, आता आपण थोडंसं पुढं जर बघितलं तर या काळामध्ये काही महत्त्वाच्या शिक्षण केंद्र होते का, जसं की आपण प्राचीन भारताचा विशेषतः बौद्धकालीन जी काही शिक्षण पद्धती होती तिचा अभ्यास करत असताना काही स्पेसिफिक विद्यापीठांचा उल्लेख केला होता. त्यामध्ये नालंदा होतं, विक्रमशिला, वल्लभी, तक्षशिला. ठीक आहे, तक्षशिला तुलनेनं आणखी जुनं असं विद्यापीठ. हे विद्यापीठ त्या काळामध्ये जगातले नामवंत असे विद्यापीठ होते जिथं अगदी जपानपासून देखील विद्यार्थी शिकायला यायचे. मित्रांनो, मध्ययुगीन काळामध्ये जर पाहायला गेलं तर इस्लामिक शिक्षण देणाऱ्या अशा काही महत्त्वाच्या संस्था भारतामध्ये होत्या, त्या पूर्ण विशेषतः भारतीय उपखंडामध्ये का होईना प्रसिद्ध होत्या. ह्याच्यामध्ये पहिलं ठिकाण साहजिकच दिल्ली. जी काही सुलतान राजवट होती किंवा शर्की राजवट होती किंवा नंतरच्या काळातले जे काही मुघल होते तर यांच्या दृष्टीनं दिल्ली हे महत्त्वाचं ठिकाण. यापैकी बहुतांश सत्तांचा त्या ठिकाणी राजधानीचं ठिकाण देखील दिल्ली.
हे ठिकाण जे आहे तर इथं फारसी आणि धार्मिक शिक्षणाचे बरेचसे केंद्र होते. दुसरं ठिकाण आहे जौनपूर. मित्रांनो, जौनपूर या ठिकाणी एक प्रसिद्ध अशी मदरसा होती. शर्की राजवट जी आहे ना, तर या शर्की राजवटीचं हे महत्वाचं असं केंद्र, राजधानीचं केंद्र देखील. या ठिकाणी देखील मुस्लिम शिक्षण संस्था बऱ्याचशा प्रसिद्ध होत्या. त्यानंतर बिजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा. मित्रांनो, दक्षिण भारतामध्ये 5 ज्या काही शाह्या होत्या ज्या बहमनी साम्राज्याच्या विघटनानंतर तयार झालेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये बिजापूर जे आहे ना, तर ही आदिलशाहीची राजधानी होती. कर्नाटकमध्ये हे सध्या ठिकाण आपल्याला पाहायला भेटतं. अहमदनगर, ज्याला अहिल्यानगर म्हटलं जातं, तर ही निजामशाहीची राजधानी होती. आणि गोवळकोंडा ही कुतुबशाहीची राजधानी होती. गोवळकोंडा म्हणजे अगदी आत्ताचा हैदराबाद म्हणू शकतो. ओके, तर दक्षिण भारतामधले ही तीनही ठिकाणं जी आहेत ना, तर या ठिकाणी प्रसिद्ध असे मदरसे होते. काश्मीर आणि लखनौ यांचा देखील प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. इस्लामी तत्वज्ञान, त्यासोबत उर्दू, फारसी या भाषांच्या शिक्षणासाठी हे ठिकाणं प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर वैशिष्ट्य जर बघितलं तर या शिक्षण संस्था ज्या काही आहेत, मग त्याच्यामध्ये अगदी मक्तब किंवा मग मदरसा असो, खानगाई असो, तर यांना राजाश्रय मोठ्या प्रमाणामध्ये होता. मध्ययुगीन भारतामध्ये बहुतांश सत्ता ज्या आहेत किंवा सत्ता केंद्र हे इस्लामिक होतं आणि त्यामुळंच सुलतान असो किंवा बादशाह मदरशांना आर्थिक मदत आणि जमीन देई. त्यासोबतच या काळामध्ये विद्वानांचा सन्मान देखील असे. विद्वान जे आहेत तर ते मुख्यत्वे उलेमा किंवा मौलवी या पद्धतीने त्यांना ओळखल्या जाई. महिलांचे शिक्षण होतं का, तर खूपच मर्यादित प्रमाणामध्ये. महिलांचं शिक्षण हे खूप मर्यादित प्रमाणामध्ये, आणि ज्या काही महिला साक्षर असायच्या तर त्या मुख्यत्वे राजघराण्यामधल्या होत्या आणि यांचं शिक्षण त्या ठिकाणी खाजगी प्रकारचं असं, म्हणजे अगदी घरगुती पद्धतीनं. त्याच्यानंतर हिंदू विद्यार्थ्यांना संधी होती का शिक्षणाची, तर यस, त्यामध्येही थोडेसे जे काही उच्चवर्णीय हिंदू घराणे होते तर त्यांना शिक्षणाची संधी होती, कारण काही प्रशासकीय पद जे आहेत तर ते त्यांना मिळायचे. आता मध्ययुगीन काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर अकबर असो किंवा अगदी कट्टरतावादी समजला जाणारा औरंगजेब, तर यांच्या राजवटीमध्ये देखील प्रशासनामध्ये हिंदूंची मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला भेटते. हे साहजिकच, प्रशासनामध्ये जर काम करायचं असेल तर त्या व्यक्तीला शिक्षण महत्त्वाचंच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आता थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये जायचंय, ते म्हणजे ब्रिटिशकालीन शिक्षण. तसं जर पाहायला गेलं तर अगदी 17व्या शतकापासूनच ह्या ज्या काही युरोपीय शक्ती होत्या तर ह्यांची भारतामध्ये एंट्री झालेली होती. त्याच्यामध्ये डच होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, पण सगळ्यात बलाढ्य जी काही युरोपियन शक्ती भारतामध्ये यशस्वी झालेली आहे तर ती म्हणजे ब्रिटिश. आणि म्हणूनच आपल्याला आधुनिक भारतामध्ये जे काही शिक्षणाचा पाया रचलेला दिसतो तर हा ब्रिटिश काळामध्येच रचलेला दिसतो. आणि ब्रिटिशांनी खरोखर एकंदर जे काही आपलं पारंपरिक शिक्षण होतं तर त्याच्यापेक्षाही थोडंसं त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित पद्धतीनं एक सिलेबस असणारं शिक्षण जे काही आपल्याला पाहायला भेटतं तर ते ब्रिटिश काळामध्येच विकसित पाहायला भेटतं. आता इथं या ठिकाणी या ब्रिटिश काळामध्ये काही महत्त्वाचे अहवाल शिक्षण विषयक जे काही होते तर ते आपल्याला समजून घ्यायचे. शिक्षणासाठी ज्या समित्या होत्या आणि त्यासोबतच शिक्षण विषयक जे काही ऍक्ट्स आहेत तर हे देखील आपल्याला इथं समजून घ्यायचे. त्याच्यामध्ये पहिला जो काही ऍक्ट आहे ना मित्रांनो, तर तो 1813चा आहे. 1813च्या ऍक्टमध्ये शिक्षणासाठी 1,00,000 रुपयाची तरतूद केली होती. ठीक आहे, म्हणजे एकंदर शिक्षणासाठी प्रथमच सरकारी निधी जो आहे तर तो देण्यात आलेला होता आणि ती रक्कम होती 1,00,000 रुपये. त्याच्यावरूनही बराचसा नंतर वादंग निर्माण झाला होता. त्याच्यामध्ये पौरात्य आणि पाश्चिमात्य किंवा अगदी त्या ठिकाणी 2 गट पडले होते. एक जो काही गट होता तर तो बऱ्यापैकी भारतीय विद्वानांचा होता आणि त्यांचं म्हणणं होतं की हे 1,00,000 रुपये जे आहेत ना तर हे भारतीय शिक्षणाच्या प्रसारासाठी त्या ठिकाणी वापरण्यात यावेत. म्हणजे संस्कृत भाषेचा प्रसार, वेदांचा प्रसार किंवा जी काही भारतीय शिक्षण व्यवस्था ऑलरेडी होती तर तिला बूस्ट करण्यासाठी तो निधी वापरण्यात यावा. या उलट काही पाश्चिमात्य विद्वान जे आहेत, विशेषतः ब्रिटिश विद्वान, तर त्यांचं म्हणणं होतं की भारतीय शिक्षण जे आहे किंवा भारतीय ग्रंथ तर हे आधुनिक काळाशी त्या ठिकाणी कॉम्पीट करू शकत नाहीत किंवा हे युजलेस आहेत इथपर्यंत त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं होतं. आणि मग या प्रकारचा सरकारी निधी हा पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी, इंग्रजी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी वापरावा असं त्यांचं त्या ठिकाणी, त्यालाच प्राच्य आंग्ल वाद देखील म्हटलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 1835ला मॅकॉलेचं प्रतिवेदन आलेलं आहे. ह्याला माइन्यूट्स ऑफ मॅकॉले म्हटलं जातं. मित्रांनो, आजची जी काही आपली शिक्षण व्यवस्था पाहायला भेटते ना तर याच्यावर या मॅकॉले यांचा प्रचंड प्रभाव पाहायला भेटतो. मॅकॉलेंचं उद्दिष्टच ते होतं.
त्यांचं म्हणणं होतं की भारतीयांना अशा पद्धतीनं शिक्षण द्यायचं की ते फक्त क्लरिकल कामं करण्याच्या एकंदर लायक किंवा त्या क्लरिकल कामामध्येच त्यांनी समाधान मानावं. आणखी एक त्यांचं उद्दिष्ट होतं, रंगरूपानं भारतीय पण विचारांनी मात्र ब्रिटिश अशा पद्धतीचे भारतीय घडवायचे होते. कशाच्या माध्यमातून? तर या शिक्षणाच्या माध्यमातून, इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून. इंग्रजी शिक्षणाला त्यांनी प्राथमिकता दिली होती. म्हणजे हा जो मुद्दा होता, हा जो वाद निर्माण झाला होता ना की प्राच्य वर्सेस आंग्लवाद, हे आंग्ल जे म्हणायचे तर ते म्हणजे पाश्चिमात्य विचारवंत जे इंग्लिशला प्रमोट करायचे, आणि प्राच्य म्हणजे काय तर आपले भारतीय जे भारतीय शिक्षणाला प्रमोट करा असं म्हणायचे. म्हणजे एकंदर मेकॉले यांनी निर्विवादपणे सांगितलं की आपल्याला इंग्रजीला प्राथमिकता द्यायची, इंग्रजीला प्रमोट करायचंय. भारतीय भाषांची त्यांनी उपेक्षा केलेली आहे, म्हणजे त्यांनी त्याला दुय्यम असं स्थान दिलेलं आहे. त्याच्यानंतर 1854ला वुड्सचा खलिता आलेला आहे, ज्याला वुड्स डिस्पॅच नावानं देखील ओळखलं जातं. आधुनिक शिक्षणाचा पाया हा वुड्स डिस्पॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतो. याच काळामध्ये विद्यापीठांची स्थापना देखील आपल्याला झालेली पाहायला भेटते. अगदी लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर भारतामध्ये कोलकाता असो, मद्रास किंवा मुंबई या ठिकाणी आता हळूहळू विद्यापीठ स्थापन करणं चालू झालेलं होतं. त्याच्यानंतर 1882ला हंटर आयोग जो आहे तर तो स्थापन झालेला आहे. विशेषतः भारतामधल्या प्राथमिक शिक्षणाचा आढावा घेण्यासाठी हा आयोग महत्त्वाचा होता. मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास, अगदी भारताचा इतिहास जर तुम्ही वाचलेला असेल तर त्यामध्ये या हंटर आयोगासमोर महात्मा फुलेंनी देखील साक्ष दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. ठीक आहे, तर इथं शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यात यावे असं एकंदर हंटर आयोगाचं मत पडलं होतं. त्याच्यानंतर पुढं 1904ला लॉर्ड कर्झनने विद्यापीठ कायदा केलेला आहे. त्याच्या आधी खरं तर 1902ला एक आयोग निर्माण केलेला होता आणि त्याच आयोगाच्या अनुषंगानं हा 1904चा विद्यापीठ कायदा आपल्याला पाहायला भेटतो. त्या कायद्याच्या नुसार त्या ठिकाणी विद्यापीठांवरील सरकारी नियंत्रण वाढवण्यात आलेलं होतं. खरं तर विद्यापीठांवरील सरकारी नियंत्रण वाढवण्यामागं लॉर्ड कर्झन यांचा एक वेगळा असा हेतू होता. हे विद्यापीठ म्हणजे स्वातंत्र्य सैनिक घडवणाऱ्या शाळा किंवा महत्त्वाचे अड्डे बनायलेत असं एकंदर ब्रिटिशांचं म्हणणं होतं. आणि मग कुठंतरी या ठिकाणी अशा गोष्टींना, अशा प्रकारच्या विचाराला किंवा प्रवृत्तीला त्या ठिकाणी ठेचण्यासाठी, कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या दृष्टीनं खरं तर विद्यापीठांमध्ये भारतीय साक्षर होत होते, इंग्रजीशी त्यांचा परिचय त्या ठिकाणी झालेला होता आणि या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या गोष्टींशी देखील भारतीयांचा नव्यानं परिचय झाला. आणि मग यामधून त्यांच्या असं लक्षात आलं की जो ब्रिटन, जो इंग्लंड स्वतःच्या देशामध्ये लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, जो तिथं स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा पुरस्कर्ता आहे, तो भारतीयांना मात्र गुलामीत ठेवतो. हे कुठंतरी एकमेकांच्या विरोधाभासी असं त्यांचं वागणं आपल्याला आहे हे भारतीयांच्या लक्षात येऊ लागलं. आणि म्हणूनच या विद्यापीठांमधून मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य योद्धे किंवा स्वातंत्र्याचा विचार जो काही आहे तर तो पुढे येऊ लागला. आणि मग याच गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी लॉर्ड कर्झन यांनी हा कायदा जो आहे विद्यापीठ कायदा तर हा आणलेला आपल्याला पाहायला भेटतो. त्यानंतर 1913 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शिक्षण धोरण. मित्रांनो, इथं प्राथमिक शिक्षण जे आहे तर ही राज्यांची जबाबदारी आहे असं घोषित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 1920चा सॅडलर आयोग, सॅडलर आयोग म्हटलं जातं. हा आयोग देखील शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. उच्च शिक्षणामध्ये या आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारणा करण्यात आलेला आहे आणि इंटरमिजिएट शिक्षण जे आहे तर ते स्वतंत्र करण्यात आलेलं आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा असा कायदा तो म्हणजे 1935चा कायदा. मित्रांनो, हा 1935चा कायदा अगदी स्वातंत्र्याच्या म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या घोषणेपर्यंत कार्यरत होता. अगदी आपल्या राज्यघटनेमध्ये देखील 1935च्या कायद्यामधल्या बऱ्याचशा कलमांचा अंतर्भाव आपल्याला पाहायला भेटतो. तर 1935च्या कायद्यानुसार शिक्षणाची जबाबदारी जी आहे ना तर ती प्रांतीय सरकारांकडं देण्यात आलेली होती. म्हणजे एकंदर प्रांतांकडं जे काही विषय देण्यात आलेले होते तर त्याच्यामध्ये शिक्षण हा देखील सोपवण्यात आलेला होता. त्यानंतर 1944चा सार्जंट अहवाल हा देखील या दृष्टीने महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये पुढील 40 वर्षांसाठी शिक्षणाचा आराखडा ब्रिटिशांनी बनवलेला होता. त्यासोबतच सार्वत्रिक शिक्षण आणि सर्व सक्तीचं असं शिक्षण त्यांनी
केलेलं होतं. म्हणजे एकंदर युनिव्हर्सल असं एज्युकेशन आणि त्यासोबतच कंपल्सरी एज्युकेशन, विशेषतः प्राथमिक शिक्षण जे आहे तर हे यामध्ये सांगितलेलं होतं. आणि नंतर 1947चं जे काही राष्ट्रीय शिक्षण धोरण मसुदा आहे ना मित्रांनो, पोस्ट इंडिपेंडन्समध्ये, तर तो देखील इथं महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व शिक्षण धोरणांचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि स्वदेशी प्रणालीची दिशा जी आहे तर ती आता ठरवण्यात आलेली. म्हणजे जर तुम्ही पाहिलं आधीच्या ह्याच्यात, तर त्याच्यामध्ये अगदी मॅकॉलेचं जे काही प्रतिवेदन आहे किंवा मग वुड्स डिस्पॅच असो, हंटर आयोग असो, या सगळ्यांचा एक बेसिक असा हेतू होता, तो म्हणजे भारतीयांना अशा पद्धतीनं घडवायचंय की जे रंगरूपानं जरी भारतीय असले तरी देखील विचारांनी मात्र ते पाश्चिमात्य पद्धतीचे विचार त्यांनी त्या ठिकाणी अनुसरित करावेत. त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू हे सगळे जे काही ऍक्ट किंवा समित्या किंवा कायदे आहेत ना, हे आता क्रमाक्रमानं अभ्यासायचे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण चार्टर ऍक्ट 1813चा अभ्यास करणार आहोत. 1813च्या ऍक्ट बद्दल जर बोलायचं झालं तर आधीही मी तुम्हाला सांगितले की या ऍक्टनुसार भारतातल्या शिक्षणासाठी 1 लाख रुपयाची तरतूद करण्यात आली आणि याच 1 लाख रुपयाचा वापर कशा पद्धतीनं करायचा यावरून 2 गट देखील पडले होते. तर इंग्रजी आणि स्थानिक भाषात शिक्षण देण्याचे यानुसार ठरलं होतं, पण अंमलबजावणी अस्पष्ट होती. यामुळे सरकारी शिक्षण प्रणालीचा प्रारंभ झालेला आहे या 1813च्या ऍक्टनुसार. त्याच्यानंतर मॅकॉलेचं प्रतिवेदन म्हणजेच माइन्यूट्स ऑफ मॅकॉले 1835चं अत्यंत महत्त्वाचं असं या ठिकाणी भारताच्या आधुनिक शिक्षणातला हा एकंदर काळ म्हणावा लागेल. इथं लॉर्ड मॅकॉलेने माइन्यूट ऑन इंडियन एज्युकेशन लिहिलेले आहे आणि एकंदर त्यांनी कुणाला प्रायोरिटी दिलेली आहे तर इंग्रजी शिक्षणाला प्रायोरिटी दिलेली आहे. भारतीय पारंपरिक शिक्षणावर त्यांनी टीका केलेली आहे. म्हणजे एकंदर आंग्ल प्राच्यवाद जो आहे तर त्यामध्ये त्यांनी सरळ सरळ आंग्ल विचारांची बाजू घेतली आहे. म्हणजे एकंदर इंग्रजीला त्यांनी प्रायोरिटी दिली. मित्रांनो, त्यांचं एक प्रसिद्ध असं वाक्य होतं, ए क्लास ऑफ पर्सन्स इंडियन इन ब्लड अँड कलर बट इंग्लिश इन टेस्ट. ओके, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जे दिसायला भारतीय येतं पण विचारांनी मात्र ते कसे आहेत बरं, ब्रिटिश आहेत. तर असा समाज त्यांना घडवायचा होता. डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी ही देखील त्यांची एक महत्त्वाची अशी थिअरी, यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. त्याला शिक्षणाचा झिरपता सिद्धांत असं देखील म्हटलं जातं. त्यांचं असं म्हणणं होतं की समाजामध्ये विशेषतः भारतीयांमध्ये साक्षरता जर पसरवायची असेल तर भारतामधला जो उच्चभ्रू वर्ग आहे ना तर त्यांना आधी साक्षर करा, त्यांना शिक्षण द्या आणि मग हळूहळू ती साक्षरता किंवा हा जो काही शिक्षणाचा प्रसार आहे तर हा भारतामध्ये या वरच्या वर्गामधून खालच्या वर्गांकडे झेपत जाईल. याच्यावर बऱ्याच जणांनी टीका देखील केली होती की असं होऊ शकत नाही, सगळ्यांना तुम्हाला त्या ठिकाणी युनिव्हर्सल असं एज्युकेशन द्यावं लागेल, सक्तीचं शिक्षण द्यावं लागेल, विशेषतः प्राथमिक. म्हणजे एकंदर या ठिकाणी मॅकॉले हा जो काही विचार मांडतात तर त्यानुसार उच्च वर्गाला शिक्षण देऊन ते खालच्या वर्गापर्यंत पोहोचेल असं त्यांना वाटत होतं. त्याच्यानंतर वुड्स डिस्पॅच जो आहे तर तो 1854चा हा देखील भारताच्या शिक्षणाच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामध्ये इंग्रजी शिक्षणासोबत स्थानिक भाषांना देखील महत्त्व देण्यात आलेलं होतं. ओके, म्हणजे मॅकॉले यांच्या कुठंतरी त्यांनी जे काही एकाच बाजूला झुकले होते तर त्याला बॅलन्स करण्याचं हे धोरण होतं. प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यात यावे आणि उच्च शिक्षण हे इंग्रजीत देण्यात यावे असं एकंदर त्यांचं धोरण होतं. त्यासोबतच मित्रांनो 1857च्या आसपास कोलकाता असो, मुंबई, मद्रास या ठिकाणी लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठांच्या स्थापना देखील आपल्याला भारतामध्ये झालेल्या दिसतात. शिक्षण विभागाची देखील स्थापना याच काळामध्ये झालेली आहे आणि जे काही प्राथमिक असो किंवा माध्यमिक इथं जे शिक्षक आहेत तर त्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी देखील काही महाविद्यालये किंवा काही संस्था याच काळामध्ये आपल्याला स्थापन झालेल्या पाहायला भेटतात. त्याच्यानंतर पुढचा आहे हंटर आयोग 1882चा. हा या ठिकाणी हंटर यांचा फोटो तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, अध्यक्ष आहेत विल्यम हंटर. भारतीय शिक्षण आयोग म्हणून देखील या आयोगाला ओळखलं जातं. महत्त्वाचा पॉइंट आहे, हंटर आयोगालाच भारतीय शिक्षण आयोग म्हणून देखील ओळखलं जातं. हा आयोग मुख्यत्वे प्राथमिक शिक्षणासाठी स्थापन करण्यात आला होता. महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर एक मागणी केली होती, साक्ष दिली होती आणि त्यानुसार त्यांनी अशी मागणी केली की प्राथमिक शिक्षण हे भारतीयांसाठी सक्तीचं आणि मोफत करण्यात यावं. अत्यंत महत्त्वाचा पॉइंट आहे हा. पॉइंट देखील विचारलेला आहे यापूर्वी, याच्यावर प्रश्न विचारलेला आहे.
त्यासोबतच प्राथमिक शिक्षणाचे विकेंद्रीकरण करण्यात यावे, म्हणजे एकंदर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी ही प्रांतीय सरकारांकडे द्यावी असं देखील याच्यामध्ये मत मांडलेलं होतं. मिशनरी आणि खाजगी संस्थांना यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. स्त्रियांचे आणि स्थानिक लोकांचे शिक्षण वाढवण्यावर भर दिलेला आहे. पुढे आहे लॉर्ड कर्झनचा विद्यापीठ कायदा 1904चा. हा फोटो पाहू शकता. तसं भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये लॉर्ड कर्झन हा बऱ्यापैकी विलन म्हणूनच ओळखला जातो. ठीक आहे. इतरही वादग्रस्त असे बरेचसे निर्णय कर्झन यानं घेतले होते. त्यामध्ये बंगालच्या फाळणीचाही हा एक निर्णय वादग्रस्त. मित्रांनो, 1902 मध्ये त्यांनी विद्यापीठ शिक्षणास गती देणाऱ्या आयोगानंतर हा कायदा करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 1902 ला विद्यापीठ शिक्षणासाठी एक आयोग स्थापन करण्यात आला होता आणि त्याच्यानंतर हा कायदा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आला. त्या कायद्याचा एक छुपा असा उद्देश काय होता, तर विद्यापीठांवर सरकारी नियंत्रण वाढवायचं आणि त्या माध्यमातून तिथं जे काही स्वातंत्र्य चळवळीचे वारे वाहत होते तर त्याला नियंत्रित करायचं. शिक्षण संचालक हे पद देखील याच कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेलं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. संशोधनास प्रोत्साहन दिलेलं आहे आणि नवीन कॉलेजेस स्थापण्यासाठी या ठिकाणी भर दिलेला आहे. शिक्षक भरती, अभ्यासक्रम या सगळ्या गोष्टींमध्ये सरकारचा हस्तक्षेप या आयोगानुसार, या कायद्यानुसार विशेषतः वाढलेला आहे आणि यामुळे शिक्षण जगतात मोठ्या प्रमाणामध्ये आणि विरोध उमटला होता. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सॅडलर आयोगाबद्दल जर पाहायचं झालं तर 1917 ते 1919 हा काळ. अध्यक्ष होते मायकेल सॅडलर. कोलकाता विद्यापीठाचा अभ्यास करण्यासाठी पण संपूर्ण भारतासाठी महत्त्वाचा असा हा आयोग ठरलेला आहे. पण प्रामुख्याने त्याचा जो हेतू होता तर तो म्हणजे कोलकाता विद्यापीठाचा अभ्यास करायचा होता. शालेय शिक्षण हे 12 वर्षांचे करावे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतरच विद्यापीठामध्ये प्रवेश देण्यात यावा. अगदी आत्ता जरी तुम्ही पाहिलं ना तर शालेय शिक्षण हे 12 वर्षाचं असतं, म्हणजे एकंदर 12वी झाल्यानंतरच विद्यापीठामध्ये म्हणजेच पदवीसाठी आज प्रवेश आपल्याला पाहायला भेटतो. इंटरमिजिएट शिक्षण स्वतंत्र संस्थांमध्ये देणे आवश्यक आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहे भारत सरकार कायदा 1935. या कायद्यानुसार शिक्षणाची जबाबदारी ही प्रांतांकडे सोपवण्यात आली. हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. फक्त शिक्षणासाठीच नव्हे तर ओव्हरऑलच त्या ठिकाणी आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा ठरलेला आहे. यामध्ये 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यानुसार शिक्षणाविषयी प्रांतांकडे सोपवण्यात आला होता. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा, त्याच्या आधीचा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल. तर त्याच्यामध्ये फक्त एक तरतूद केली होती पण इथं मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे विविध राज्यांमध्ये स्वतंत्र असे शिक्षण धोरण त्यानंतर पाहायला भेटले आणि त्याचा परिणाम असा झाला की प्रांतांनुसार तिथल्या स्थानिक भाषा ज्या आहेत तर त्यांना देखील एक प्रकारे प्रोत्साहन देणे शक्य झालं. त्यानंतर सार्जंट अहवाल जो आहे 1944चा हा देखील महत्त्वाचा आहे. सर जॉन सार्जंट यांच्या अध्यक्षतेखालचा हा अहवाल पुढील 40 वर्षांचं भारतीय शिक्षण कसं असेल याबद्दल त्यांनी एकंदर आराखडा यामध्ये निर्माण केलेला होता. सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण देण्यात यावं ही त्यांची महत्त्वाची शिफारस होती. त्यासोबतच 40 वर्षांचा शिक्षण विकास आराखडा ही सांगितलं मी तुम्हाला. शैक्षणिक पायाभूत सुविधा, व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण, शिक्षकांसाठी प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींवर त्यांनी भर दिला होता. म्हणजे एकंदर या ठिकाणी दीर्घकालीन दृष्टिकोन असणारा हा आयोग होता. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आजच्या या सेशनमध्ये काही मध्ययुगीन विशेषतः इस्लामिक काळामधली भारतीय व्यवस्था आणि त्यानंतर जे काही ब्रिटिश राज झालेला आहे तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं भारतामधलं एकंदर शिक्षण धोरण ठरवलेले आहेत, त्यासाठी कायदे केलेले आहेत, संस्था स्थापन केलेल्या आहेत याबद्दल आपण माहिती. त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्याच्या नंतर भारतीय शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने सुधारणा झालेल्या आहेत त्यासोबतच अगदी काही एज्युकेशन पॉलिसी आता लेटेस्ट आलेली आहे तर त्या एज्युकेशन पॉलिसीबद्दल व्यवस्थित समजून घ्यायचं. आशा करतो तुम्हाला सगळा भाग व्यवस्थित पद्धतीनं समजलेला असेल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की करू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरच्या निमित्त. खूप